दंडवतः। दृष्टांत घेणार आहोत माळेकाराचा। माळेकार म्हणजे माळ्यावर जो आहे, म्हणजे शेतामध्ये सर्व चौबाजूनी शेताकडे लक्ष ठेवता यावं म्हणून शेतात उंच असा माचा तो बांधतात, माळा बांधतात आणि त्याच्यावर उभं राहिलं की इतर हिंस्र श्वापदाची भीती नसते आणि शेताकडे लक्ष ठेवता येतं सगळीकडे चौफेर एकाच ठिकाणी उभं राहून। असा हा माळ्यावर असलेला तो माळेकार हा दृष्टांत स्वामींनी भक्तजनाप्रती सांगितलेला आहे। एकुदी गोसावी उदयाचा पूजावसरू झाला, हेमळा योजना तळी आसन असे, वसो एकू तो गावीची सेते खाय, एकू दिसी गावीचे अवघे मीनले। तिळा आहे उत्तरार्ध 177 क्रमांकाची। भटोबासांप्रती स्वामींनी कर्मज्ञान म्हणजे कर्म कशा प्रकारचं असतं त्या संदर्भामध्ये निरूपण केलेलं आहे। आपण जे काही आता भोगत आहोत, सुख असेल नाही तर दुःख असेल, हे काय आहे? सर्व कर्म आहेत। ते कर्म आपण जोडलेले आहेत, ते सुखरूपी जोडलेले आहेत, दुःखरूपी जोडलेले आहेत, पुण्यरूपी जोडलेले आहेत, पापरूपी जोडलेले आहेत आणि जे काही जोडलेलं आहे तेच आपल्याला भोगायला मिळत असतं। जसं आपल्या ताटामध्ये काय वाढलं जातं, जे आपण स्वयंपाक तयार केलेले तेच वाढल्या जाईल। आपण स्वयंपाक तिखट तयार केलेले आहे, गोड वाढल्या जाईल का? काही नाही, जे बनवलेलं आहे तेच वाढलं जातं। तसं जे जोडलेलं आहे तेच भोगायला मिळत असतं। आपण जोडायचं पापरूपी, दुःखरूपी आणि भोगायचं मात्र आपलं सुख आहे, ऐश्वर्य आहे, असं नाही होणार। आणि म्हणून जोडताना जर का आपण चांगलं जर का जोडलं तर भोगताना सुद्धा भेटताना सुद्धा आपल्याला चांगलेच फळ भेटणार। वाईट फळ कोणीच देऊ शकत नाही आपल्याला। आपल्याला दुःख कोणी देऊ शकत नाही जर का आपण ते जोडलेलं नसेल तर। आणि जोडलेलं जर का दुःखच असेल तर सुख कोणी आपल्याला देऊ शकत नाही। आणि म्हणून या विषयावर आधारित हा दृष्टांत स्वामींनी सांगितलेला आहे। या दृष्टांताचा जो प्रकरणवश आहे, लीळा आहे, ती आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत की स्वामींचं एका झाडाखाली आसन होतं आणि वसो एकू गावीचा म्हणजे वसो म्हणजे देवतेला संकल्पिलेला जो बैल असतो, मोकळा असतो, त्याला काही कोणी कामाला लावत नाही, काय नाही। आणि सोबतच तो जिथं जाईल तिथे त्याला खायला मिळतं वगैरे। आणि अशा प्रकारे म्हणजे खायला सतत मिळतं आहे, काम काहीच नाही। त्याच्यामुळे थोडासा तो कसा होतो, त्याचं ते काही म्हणजे लठ्ठ तर तो होतोच, परंतु लोकांचं नुकसान करावं एवढं त्याच्यामध्ये थोडासा दोष सुद्धा त्याच्यामध्ये निर्माण होत असतो। आणि तो काय करतो, तो गावीची सेते खाय म्हणजे गावातल्या लोकांचं जे काही शेती आहे त्या शेतामध्ये जाऊन त्या शेताचं तो नुकसान करतो, काही खातो सुद्धा आणि काही नुकसानही करतो तो। एकुदिसी गावीची अवघे मीनले। आणि एकदा काय झालं की गावातल्या सगळ्या लोकांनी विचार केला, आता शेताचं नुकसान होणं हे काही चांगली गोष्ट नाही। प्रत्येकाच्या शेताचं नुकसान करायचं, ते किती प्रमाणात करेल, काय करेल, काही सांगता येत नाही आणि तेवढं पीक सुद्धा वजा होऊन जायचं। मग गावातल्या लोकांनी एकदा ठरवलं, सगळेजण एकत्र आले, तयाची या खुरिया घेतलिया, तिन्ही दिस त्यासी पाणी नाही। सगळ्यांनी काय केलं, त्याला पकडलं आणि पकडून त्याच्या खुर्या घेतल्या, म्हणजे त्याचे पाय बांधून टाकले। दोन दोन पाय असे एकत्र बांधून दिले त्याचे
आणि त्याला सोडून दिलं आणि मग 3 दिवस झाले त्याला पाणी नाही. आता उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये एक वेळ जरी पाणी नाही पिलं, आपण तहान लागली पाणी जर का नाही पिलं तर कसं तरी होऊन जातं आपल्याला. आणि कधी कधी अन्न नाही भेटलं तरी चालतं, पण पाणी हे वरचेवर आपल्याला लागतं. अन्न आपण 3च वेळा खातो, परंतु पाणी हे दिवसभरामध्ये कितीतरी वेळा आपल्याकडनं पिल्या जात असतं. आणि ते पाणी त्याला जवळपास 3 दिवस ते पाणी त्या बैलाला पाणीच नाही. मग 3ऱ्या दिवशी तो पाणी असे हळूहळू येत आहे. आता त्याला हे माहितीये की पाणी कुठे आहे, त्या पाण्याच्या दिशेने तो येतो आहे. कसं? सरकत 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 जसं जमेल. आता एरवी तो असा सरकला नसता, कारण की अशा प्रकारे सरकल्यामुळे त्याला सरकायला त्रासही होणार आहे आणि सोबतच त्याला जखमाही होणार आहे, दुःखही होणार आहे. परंतु कुठलं दुःख मोठं आहे, त्याच्या पुढे सगळी दुःख छोटी असतात. एखादं दुःख मोठं वाटत असेल आपल्याला तर त्या संबंधित इतर काही दुःख जे असतात ते आपल्याला छोटी वाटायला लागतात. त्याचं एवढं आपल्याला काही लक्षात येत नाही. आणि जर का ते मोठं दुःख प्राप्त झालं तर त्या मोठ्या दुःखातनं बाहेर पडण्यासाठी माणूस किती छोटे मोठे दुःख घेऊन घेतो. काही लोक नाही, संकट आलं की एका पायावर स्मरण करतात. आता एका पायावर उभं राहणं म्हणजे किती कठीण गोष्ट आहे, परंतु ते मोठं संकट टाळण्यासाठी ते छोटं संकट ते घेतात. किंवा आजार आहे तो घालवण्यासाठी कुठलं औषध पिलं जातं? कडू औषध पिलं जातं. एरवी आपण कडू खातो का? नाही खात. एरवी आपण औषध घेणार नाही, उपाय करणार नाही. परंतु आजार जर का घालवायचा असेल तर मात्र आपण कुठल्याही प्रकारचं कडू औषध असेल ते आपण घ्यायला तयार होतो. म्हणून आता या बैलाला तहान लागलेली आहे आणि आता जर का आज पाणी नाही पियाला तर आज जीवच जाईल. म्हणून तो हळूहळू सरकत सरकत येतोय. तर भक्तजनी देखील आणि तेवढ्यामध्ये भक्तजनांनी स्वामींसोबत आहेत, त्यांनी बघितलं आणि स्वामींना ते म्हणतात, जी जी कैसा बापुडा खुरी अडला असे. म्हणजे कसा विचार बघा. बैल मुका प्राणी आहे, मुका प्राण्याला म्हणजे अशा प्रकारचा त्रास जेव्हा होतो तेव्हा सर्वात मोठा त्रास असा असतो की तो बोलून दाखवू शकत नाही. आपल्याला त्रास होतो तेव्हा आपण बोलून दाखवतो की नाही? आपलं काही दुखत असेल, ताप आला तर आपल्याला 4 लोकांना सांगितलं की थोडं बरं वाटतं. औषधाने निम्म बरं वाटतं आणि लोकांना आपला आजार सांगितलं की अजून बरं वाटत असतं. आपल्याला औषध पाणी, पथ्य पाणी सगळे, पण आपल्याला काय झालंय, कसं झालं, आजारपण वगैरे हे जोपर्यंत आपण 4 लोकांना सांगत नाही तोपर्यंत आपल्याला समाधानच वाटत नाही. मग जे आले त्यांना आपण जे भेटायला येतात ना, आपल्याला आजारी असलो लोक भेटायला नाही आले की दुसरं दुखणं सुरू होऊन जातं आपलं. मग जर का लोक भेटायला आले की बरं वाटतं आणि भेटायला आलेल्या लोकांना मग आपण न थकता जेवढे लोक येतील तेवढ्यांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसं झालं, हे सगळं काय, कसा अटॅक आला वगैरे आपण हे सांगत राहतो. म्हणजे इथे आपण ते जे दुःख आहे हे कुणाला जरी सांगता जर का आलं आपल्याला तर आपल्याला मन मोकळं होत असतं. पण मुक्या प्राण्यांना सांगता येतं का तसं काही? एखादा मुका प्राणी आहे त्याला सांगता येतं का मला तहान लागलेली आहे, थोडं थंड पाणी द्या फ्रीजचं, सांगता येतं का त्याला? नाही सांगता येत. किंवा जेवणात आज मला आमका आमका द्या बरं का, नाही सांगता येत त्याला. मनुष्यामध्ये आणि इतर जीवांमध्ये हाच फरक आहे. इतर सुद्धा जीव आहेत आणि मनुष्य देहामध्ये सुद्धा जीव आहे. फक्त मनुष्य देह असा आहे की ज्याला बोलता येतं, सांगता येतं. इतर ठिकाणी जे प्राणी आहेत, पक्षी आहेत, झाडं गवत आहेत, ह्याच्यामध्ये पण जीव आहे. त्यांना बोलता येत नाही, त्यांना सांगता येत नाही. आणि बैलाला काहीच बोलता येत नाही, काही सांगता येत नाही किंवा मी परत असं चुकणार नाही बाबा, मी अशा चुका करणार नाही, आपण सांगू शकलो असतो. बैल सांगू शकत नाही काय आहे. आणि म्हणून भक्तजनांनी जेव्हा त्याला पाहिलं
तेव्हा सगळे जणालाच कसं तरीच वाटलं की एवढा मोठा हा बैल आणि याचे पाय बी सगळं बांधून ठेवलेले आहेत आणि त्याला एवढी तहान लागली की तो नदीच्या दिशेने घसरत घसरत येतो आहे, सरकत सरकत येतो आहे. आणि ते म्हणतात की कैसा बापुडा खुरी अडला असे, कैसा बापुडा बिचारा. खुरी अडला असे म्हणजे जे पाय बांधून ठेवलेले आहेत. जी जी याचिया खुरिया खांडू, याचे खुरिया खांडू म्हणजे याचे पाय मोकळे करायचे का? हे पायाला जे बांधलेलं आहे ते मोकळं करायचं का? त्याला मुक्त करायचं का? गोसावी विनवणी न स्वीकरितीची. स्वामी काहीच बोलले नाही. अर्थातच असं दृश्य दिसलं तर सहजपणे आपल्याला दया येते की नाही नाही याला मुक्त केलं पाहिजे. परंतु परमेश्वर श्री चक्रधर स्वामी दयाळू मयाळू असताना देखील त्यांना कुठल्याही प्रकारची कणव त्या बैलाबद्दल उत्पन्न झाली नाही. स्वामी विनंतीचा स्वीकार करत नाहीत. मागुते विनविले. भरत भट्टोबासांनी भक्तजनांनी स्वामींना विनंती केली, जी जी कैसा बापुडा वसो, म्हणजे बघा कसा बापुडा बिचारा वसो, हा खुरी अडला असे, अवघे बंद मासांतू गेले असती. आणि अवघे बंद जे काय बांधलेलं आहे 3 दिवस झालेले आहेत आणि 3 दिवसांमध्ये बैलाने अनेक वेळा ते रस्सी तुटावी म्हणून प्रयत्न केलेले आहेत. जसं आपले हात जर का दोन्ही बांधले आणि ते रस्सी सुटण्यासाठी तोडण्यासाठी आपण जेवढी हालचाल करू तेवढे आपल्या हाताला जखमा होऊन जाते. तसं त्या बैलाने भरपूर काही धावपळ केलेली आहे, म्हणजे हालचाल केलेली आहे त्या रस्स्या तुटाव्यात. त्याच्यामुळे काय झालं की त्याच्या त्या पायाला जखमा झालेल्या आहेत आणि ते बंद जे आहेत म्हणजे ती रस्सी जी बांधलेली आहे ती त्या जखमांमध्ये गेलेली रुतलेली आहे. म्हणजे पायाला जखम त्याच्या झाली आणि त्या जखमांना ह्या रस्सीमुळे अजून त्रास होतो आहे. आणि म्हणून हे पण विनंतीमध्ये काय केलं भक्त मंडळींनी स्वामींना सांगितलेलं आहे. परंतु इथे ते म्हणतात अवघे बंद मासांतू गेले असती. मासामध्ये गेलेले आता ती रस्सी. बापुडासी दो पातू असे, म्हणजे तो मुक्त होण्यासाठी प्रयत्न करतो आहे. बापुड्यासी देह पातू हो पांतू असे जी, तरी याचे बंद खांडू. स्वामींना ते म्हणतात आता याचा देहपात होईल म्हणजे हा देह सोडून देईल. आता याला पाणी मिळालं नाही तर इतका त्रास याला होतो आहे परी. आणि पुन्हा पुन्हा काय म्हणतात बापुडा बापुडा, म्हणजे बिचारा बैल बिचारा बैल असं ते पुन्हा पुन्हा म्हणत आहेत. आणि मग स्वामी म्हणतात हांगा हा कांगा खांडू देईल. स्वामी म्हणतात हा खांडू देईल का तुम्हाला? ते रस्सी तुम्ही सोडायला जाल, त्याचे पाय मुक्त करायला जाल, हा सोडू देईल का तुम्हाला बैल? जी जी देईल. ते म्हणतात जी जी देईल म्हणजे आता त्याला पण लक्षात येईल की हे लोक आपल्या मदतीला येत आहेत. पण कधी कधी असं होतं की आपल्याला तो व्यक्ती मदतीला आलाय की हेच कळत नाही. आपल्याला वाटतं तो नुकसानच करायला आलेला आहे. कोणी जर का आपल्याला सांगितलं किंवा दंड घालताना तिकडे पाय करू नका, तेव्हा हो माहिती आहे आम्हाला, आम्ही पण जुने उद्देश आहोत. आता त्याला हे कळत नाही की हे आपल्याला चांगलं मार्गदर्शन करत आहेत. उत्तर दिशेकडे पाय होता कामा नये, साधू संतांकडे पाय होता कामा नये, ग्रस्त लोकांकडे वासनिकांकडे पाय होऊ नयेत म्हणून ते आपल्याला सांगत आहेत. म्हणजे खूप वेळा काही लोक आपल्याला मार्गदर्शन करत असतात, चांगलं सांगत असतात, परंतु आपल्याला वाटतं हे आम्हाला सांगणारे कोण असं वाटत असतं. आणि म्हणून आपण कधी कधी इतरांचं ऐकत नाही. आणि आपल्या मदतीला अनेक वेळा परमेश्वराने अनेकांना पाठवलेलं असतं. परमेश्वर स्वतः येऊ शकत नाहीत, परंतु ते आपल्याला सूचनेच्या द्वारे म्हणा, मदतीच्या द्वारे म्हणा, अनेक लोकांना आपल्यापर्यंत पाठवतात. आपल्याला हेच कळत नाही की देवाने यांना पाठवलेलं आहे, हे आपल्याला लक्षात येत नाही. ते लक्षात आलं पाहिजे आपल्याला. इथे परमेश्वराचं साह्य आपल्याला होतंय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. नंतर घटना घडून गेल्यानंतर कळतं की ते आमक्यांनी मला सांगितलं होतं बरं का की जाऊ नका म्हणून. ते जर का मी ऐकलो असतो तर देवाचं साह्य त्याच्यामध्ये होतं.
आणि म्हणून जर का असं कोणी आपल्या मदतीला येत असेल तर ईश्वरी संकेत लक्षात आला पाहिजे, ईश्वराची प्रवृत्ती त्याच्यातनं लक्षात आली पाहिजे आणि आपण त्यांचं जे साह्य आहे ईश्वराच्या माध्यमातून होणारं ते साह्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. स्वामी म्हणतात हा खांडू देईल का तुम्हाला, कारण की तो बैल बघा कसा आहे, उंचा पुरा बैल आहे, तब्येतीने तो कसा बैल आहे आणि तुम्ही त्याच्या मदतीला जाल तो काय करेल, तुम्ही जसं रस्सी खांडाल तेव्हा तो एखाद्या वेळेस तुम्हालाच लाथ मारू शकतो, असं होऊ शकतं, काही सांगता येत नाही आणि मुक्या जीवाचं काही सांगता येत नाही. आणि म्हणून स्वामींनी त्यांना सूचित केलेलं आहे, सावध केलेलं आहे, आधीच सावध केलं. स्वामी म्हणतात की देईल का खांडू, जी जी देईल देईल, खांडू देईल तो. स्वामी म्हणतात आईसे नेदी, असं देणार नाही बरं तो, कारण की तो बैलाला फक्त बांधलेलं यांनी बघितलेलं आहे, तो बैल बिचारा म्हणून यांना दिसलेला आहे, परंतु त्याच्या आधी तो बैल कसा आहे हे कोणालाच माहिती नाही. कधी कधी आपण एखाद्या घरी गेलो ना तर त्या घरी तो मुलगा जो असतो छोटा वगैरे त्याची पिटाई होत असते, त्याला झोडल्या जात असतं. आपल्याला वाटावं एवढ्या लहान पोराला का मारतात, तर त्या लहान मुलासोबत आपण एक तास राहिल्यानंतर आपल्याला कळतं याला मगाशी का मारत होते, कारण तो मस्तीच तेवढा करत असतो. आपल्याला माहिती असतं का ते, आपण फक्त त्याला शिक्षा होताना बघितलं, पण शिक्षा का होते त्याची ती मस्ती किंवा त्याचं जे काही वागणं आहे ते आपण बघितलंच नाही आणि म्हणून आपल्याला त्याचं तो बापुडा वाटतो, बिचारा वाटतो. मग ते आई वडील म्हणतात तुम्ही एक दिवस घरी घेऊन बघायला, मग कसं तुम्हाला समजेल हा कसा आहे तो, म्हणजे ती तक्रार केल्या जाते. तसं परमेश्वराला स्वामींना माहिती की तो बैल कसा आहे, तो कसा त्रास देणारा आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी त्याला ही शिक्षा झालेली आहे. तुम्ही जर का सोडलं तर ते तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. एखाद्या वाघाला पिंजऱ्यातनं सोडवणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का, त्याला पिंजऱ्यातनं बाहेर काढलं तो पहिले काय करेल, ज्यांनी सोडवलं त्यालाच खाऊन गेल पहिले, म्हणजे असा उपद्रव होऊ शकतो. आणि म्हणून सांगितलं आईसे नेदी, असं त्याला मुक्त होत करू नका, तुम्हाला त्रासदायक ठरेल. पाणी आणतो निगो द्या मग खांडा, पाणीमध्ये त्याला जाऊ द्या, पाण्याजवळ. आता थोडंच अंतर बाकी आहे, थोडं सरकत सरकत तो पाण्याजवळ जाईल आणि तो पाणी प्यायला जसं लागेल, म्हणजे त्याला काय गरजेचं आहे, आता पाणी गरजेचं आहे. जसं त्याच्या तोंडाला पाणी लागेल तसं तो पाणी पिण्यामध्ये मग्न राहील आणि जसं पाणी प्यायला लागेल मग त्याचं इकडे दुसरीकडे लक्ष राहणार नाही. मग तुम्ही त्याचे खूर जरी खांडले, म्हणजे पाय जरी त्याचे मुक्त केले तरी त्याला कळेल, परंतु त्याचं पूर्ण लक्ष पाणी पिण्याकडे असणार आहे. आणि म्हणून तसं होऊ द्या. हो काजी. मग स्वामी म्हणतात पोपळ फोडण्या घ्या, पोपळ फोडणा घ्या, ते कापायसाठी तुम्हाला लागेल. मग पोपळ फोडणा घेतला, पाणी आणतो रिगाला, मग बटी म्हणीत रे. मग तो पाण्याच्या जवळ गेला, आता पाणी पिणार आणि त्याच वेळेला आपल्याला मुक्त करायचं याला. मग त्यावेळी भटोवान भक्तजनांना म्हणतात की तुम्ही अवघे धरा मी खुरिया खांडीन, ना तरी मी एकला धरीन तुम्ही खुरिया खांडा. आता हे खुऱ्या खांडायला कसं करावं लागेल, आपण सोडलं ते आणि जो पाय मोकळा झाला तोच पाय त्यांनी आपल्याला मारला तर मग काय करा, तुम्ही अवघे मिळून त्याचे पाय धरा सगळेजण मिळून, आणि मी काय करतो ते रस्सी बांधलेली ती कापून टाकतो, किंवा मी एकटा दोन्ही पाय धरतो, म्हणजे चारी पाय मी एकटा धरतो पक्के, तुम्ही खुऱ्या खांडा. आता काय सोपं आहे याच्यातलं, भटोवासाने दोन पर्याय दिलेले आहेत आणि दोन्हीला भटोवास तयार आहेत. एक तर मी धरतो तुम्ही कापा, नाही तर तुम्ही धरा मी कापतो. काय सोपं असेल याच्यामध्ये. सगळेजण सेवा करताना बघतात की आपल्यासाठी सोयीस्कर सेवा कुठली आहे. बाहेर पाऊस पडतोय का, मग मी मंदिरातलीच सेवा घेतो, झाडणं बिडणं, म्हणजे बाहेर जायला नको, पावसाचा काही त्रास नको आपल्याला. बाहेर ऊन आहे का, मग मी सावलीतली सेवा घेतो. म्हणजे आपण सेवा घेताना असं सोयीस्करपणे सेवा घेत असतो की आपल्याला सेवा पण झाली पाहिजे, त्रासही झाला नाही पाहिजे.
परंतु त्रासही झाला पाहिजे, त्याच्याशिवाय त्या सेवेमध्ये जे कर्मनाश होतो तो कर्मनाश म्हणावा तसा होत नसतो आणि तो अधिक प्रमाणामध्ये झाला पाहिजे, म्हणून त्याच्यामध्ये कष्ट देखील अधिक प्रमाणामध्ये आपले झाले पाहिजे. भटोबासांनी दोन्ही पर्याय दिले आणि मग भटोबासांना ते बाकीचे म्हणतात, ना नागद्या तू धरी आम्ही खुरिया खांडुनी. सगळ्यांनी डोळ्यापुढे दृश्य आणलं की आपण सगळ्यांनी त्या बैलाचे पाय धरलेले आहेत आणि भटोबासांनी पाय मुक्त केले त्याचे. आता काय झालं, भटोबास तर बाजूला राहतील आणि बैलाचे पाय कोणी धरलेले आहेत, आपण धरलेले आहेत. आता बैलाचे पाय जर का सोडले, रस्सी त्याची तोडली की त्याच्यामध्ये जी ताकद आहे त्या ताकदीनुसार तो उधळेल, पाय इकडे तिकडे तो करेल आणि त्याची इजा कोणाला होईल, आपल्यालाच होईल. असं दृश्य डोळ्यापुढे आणलं बरं काय भक्त मंडळींनी. म्हणजे आपण पाय धरणं हे चुकीचं ठरतं. असं करूया, भटोबासांना सांगूया तुम्ही पाय धरा, म्हणजे तो बैल मुक्त झाला. आपण त्याला रस्सी तोडली, त्याची कापून टाकली, आपण झालो बाजूला. आता कोण अडकून राहील, भट्टोबास अडकून राहील. आता तो बैल उधळला तरी काय हरकत नाही, भट्टोबासांना इजा होईल. असं तर खूप वेळा घरामध्ये सिलेंडर संपला ना की ते सिलेंडर लावायला सांगतात आणि लावल्यानंतर परत एकदा गॅस पेटवून बघतात. त्यावेळेला काही लोक घराच्या बाहेर निघून येतात. ते बरोबर लागला नसेल, स्फोट झाला तर, पण जो तपासतोय तो गेला तर आता ते लावणारं कोण असतं, घरातलाच माणूस असतो की नाही. म्हणजे इतरांचं काही जरी झालं तरी चालेल, आपल्याला काही काटा सुद्धा लागला नाही पाहिजे, आपल्याला मुंगी सुद्धा नाही चावली पाहिजे. आपण स्वतःला एवढं जपत असतो. तसं त्यांनी म्हटलं की भटोबासांना, नागद्या तू धरी, तू पाय धर, आम्ही खुरिया खांडुनी, आम्ही खुऱ्या खांडू. म्हणजे हे लक्षात घेतलं पाहिजे की अधिक जास्त लोकांचं बळ जास्त असतं. भटोबास एकटेच आहेत, त्यांना संकटात कसं काय टाकू शकतो. आपल्या सोबतचे आहेत, ते स्वामींसोबत राहतात, सगळी सेवा ते करतात वगैरे, मग त्यांना संकटात टाकणं योग्य आहे का. आपल्या सोबतच्या व्यक्तीला संकटात कसं काय टाकू शकतो आपण. परंतु त्या लोकांना पण माहिती होतं की भटोबास सगळ्यांना पुरून होतील, आपण सगळे मिळून जे काम नाही करू शकत ते भटोबास एकटे करू शकतात, अशी भटोबासांबद्दल सगळ्यांना खात्री होती. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की भटोबासांना, आम्ही खुरिया खांडुनी, आम्ही त्या खुऱ्या खांडू. मग भटी गोनारुनी धरीला. भटोबासांनी चांगलं त्याला धरलेलं आहे, त्या बैलाचे दोन्ही पाय धरले. एरी खुरिया खांडलिया, इतरांनी त्याच्या खुऱ्या खांडल्या. अवघी गंगा असू दे वाहिली, आणि त्याच्यामुळे रक्त जे आलं त्याच्यामुळे काय झालं की ते रक्त सगळं ते पाण्यामध्ये वाहिलं आणि त्या नदीमध्ये असं रक्त झालं. एवढी मोठी जखम त्याला झालेली होती. भक्तजन गोसाव्यांपाशी आले. आता तो बैल काय करतोय, पाणी पितोय. 2-3 दिवसाचं पाणी, 2-3 दिवसाची तहान, आणि त्याच्यामुळे तो पाणी पिण्यामध्ये मग्न आहे. आणि भटोबास वगैरे सगळे स्वामींजवळ आले. जीजी बापुडा वसोजी, खोरी थोरू वाढला होता जी, अवघी गंगा असू दे वाहिली जी. ते म्हणतात की बापुडा वसोजी, परत ते म्हणतात ह्या बिचारा बैलाला लोकांनी बांधलं, मुक्या प्राण्यांना असा त्रास देतात लोक वगैरे वगैरे, असं ते सगळेजण म्हणतायत. खुरी थोरी अडला होता जी, त्या पाय त्याचे बांधल्यामुळे एकदम अडून गेलेला होता तो. अवघी गंगा असू दे वाहिली जी, सगळ्या नदीमध्ये पाणी असं ते रक्त झालं. एवढी मोठी जखम त्याला झाली. खुरियान खंडी जतिया तरी सीदता, जर का खुऱ्या त्याच्या खांडल्या नसत्या वगैरे तर असाच तो मेला असता. तर वसो मागीला कडूनी आला, आणि वसो सुद्धा मागीला कडूनी आला, म्हणजे तो पण येऊन तिथे उभे राहिला. शेवटी मुका प्राणी आहे तर त्याला हे कळतं की कोणी आपल्याला वाचवलंय काय वगैरे. तो सुद्धा पाणी वगैरे पिऊन थोडासा सावध झालेला आहे, बरं वाटायला लागलं त्याला पण. आणि गोसाव्यांपाशी उभा राहिला, स्वामी जवळ येऊन तो उभा राहिलेला आहे.
आता आपण स्वामींच्या सन्निधानी आलेले अनेक प्राणी आहेत, बेडूक आहे, वाघ आहे, घोडा आहे, कुत्रा आहे, असे अनेक प्राणी आहेत. त्या प्राण्यांचा उल्लेख करताना या वसोचा उल्लेख शक्यतो केला जात नसतो, परंतु हा देखील स्वामींच्या जवळ तिथे येऊन थांबलेला आहे आणि त्याला सुद्धा कदाचित कसली तरी काही ना काही जाणीव झालेली असावी. आणि मग स्वामी म्हणतात त्या बैलाविषयी की तुम्ही अवघी कृतकर्मे नेणागा तुम्ही याची, म्हणजे हा बैल तुम्हाला मगासपासून बापुडा बापुडा बिचारा बिचारा वाटतोय, परंतु तुम्हाला याची कृतकर्मे म्हणजे केलेली कर्म याची, याने काय काय केलेलं आहे तुम्हाला माहिती नाही आहे. ज्यांनी कोणी बांधलं त्याला ते उगाच बांधलेलं नाही आहे, तो मुक्या प्राण्याला त्रास द्यायचा आहे म्हणून वगैरे बांधलेला नाही. याचा त्रास एवढा व्हायचा की म्हणून तुम्हा घृणा उपन्नली, म्हणून तुम्हाला याची कीव कण उत्पन्न झालेली आहे की तुम्हाला याची कृतकर्मे माहीत नसल्यामुळे. येथून याची कृतकर्मे जाणी जाताती, आम्हाला कीव उत्पन्न का नाही झाली, कारण की याची कृतकर्मे याने जे जे काही वाईट कामं केलेली आहेत ते आम्ही जाणतो, आम्हाला ते माहिती आहे, म्हणून आम्हाला याच्याबद्दल कीव उत्पन्न झाली नाही. म्हणून येत घृणानुपजे, म्हणून कणव उपजली नाही. यावरी गोसावी माळेकाराचा दृष्टांत सांगितला. माळेकाराचा दृष्टांत स्वामींनी या ठिकाणी निरूपण केलेला आहे. कर्मवशे पातले दुःख भोगिता देखुनी जीवी अनुकंपा उपजो नेदावे. आपल्याला कोणी दुःख भोगत असेल तर निश्चितच त्याच्याविषयी कीव कणव निर्माण होत असते, परंतु इथे सांगितलं की कर्मवशे पातले दुःख. कर्मवशे म्हणजे कर्मवशाने ते दुःख प्राप्त झालेलं आहे. कुठल्याही जीवाला ते प्राप्त होतं, त्यांनी ते जोडलेलं आहे आणि ते दुःख भोगत असताना बघून आपल्याला कीव उत्पन्न झाली नाही पाहिजे. उलट त्यांनी ते दुःख भोगून काय केलं पाहिजे, नाचलं पाहिजे त्याच्याकडनं. आणि नाचल्याशिवाय, जसं एखाद्याला अभ्यास करायचा त्रास होतो की नाही, आता परीक्षा आली, आता परीक्षेमध्ये अभ्यास करावा लागतो, परीक्षा येणार आहे आता, तर ते अभ्यास करण्याचा त्रास होतो की नाही पोराला. मग आपल्याला कीव झाली पाहिजे का, कणव निर्माण झाली का पाहिजे का त्याची, याला खूपच त्रास होतो बरं का अभ्यासाचा. हे काय आहे, कर्मवशे पातले दुःख, म्हणजे वर्षभर अभ्यास केला नाही म्हणून आता त्याला अभ्यास करायचा त्रास होतो. आता जर का त्याची कीव निर्माण झाली, त्याला आपण म्हटलो अरे तू काही अभ्यास करू नको, तुझा खेळायला, तर काय होईल, चांगलं की वाईट, ते वाईटच होईल त्याच्यामध्ये. म्हणून एखादं दुःख भोगतो आहे तर त्याची कीव का निर्माण होऊ नये, कारण की त्याचं ते दुःख भोगून नाचलं पाहिजे, संपलं पाहिजे. आपल्या बाबतीमध्ये सुद्धा आपण हाच निर्णय घ्यायचा. आपल्याला दुःख निर्माण झालं की काय करतो आपण, लगेच ते दुःख थांबलं पाहिजे. वांचून तसं नाही, ते दुःख काय झालं पाहिजे, जसं पित्त झालं की काय होतं, मळमळ होते की नाही, मळमळ झाली की आपण काय करतो, मळमळ बंद व्हायची गोळी घेतो. तसं नसतं, ते पित्त झालं की काय करायचं असतं, उलट ते वमन करून टाकायचं असतं, पित्त बाहेर पडून जातं. ते दाबून ठेवलं तर काय होईल, ते पित्त वाढत 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 जाईल. कफ झाला काय करायचा, कफ झाला की तो पडला पाहिजे. तो म्हणजे विविध दुःख आजार आहे. आता ते सांगतात आयुर्वेदामध्ये की ताप आला की लगेच आपण तापाची गोळी घेऊन घेतो, मला बरं वाटलं पाहिजे. ते म्हणतात ताप येऊ द्या, पूर्ण बाहेर येऊ द्या ताप. जर का ते दाबून टाकलं तर तुम्हाला जास्त त्याचा त्रास होईल. आणि ताप येणं हे चांगलं असतं. ताप आला की आपल्या शरीरामध्ये खूपशा गोष्टी, प्रतिकार शक्ती तयार होते, ती एक प्रकारची प्रतिकार शक्ती येते, ज्याच्यामुळे ते चांगलं होतं. म्हणजे काही काही आजार ते म्हणतात की वर्षाकाठी एकदा सर्दी पडसं होणं चांगलं असतं, है ना, म्हणतात की नाही असं. म्हणजे काही जे दुःख असतात ते आपल्याला चांगले असतात, वाईट नसतात. ते उलट आपल्या आयुष्यामध्ये कधी कधी वाईट प्रसंग येऊन जातो, एखादा दुःख, ते सुद्धा वाईट की चांगलं, ते चांगलं असतं. आपल्याला ते वाईट वाटतं की आम्हाला कोणीच मदत केली नाही. उलट आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचे सुद्धा प्रसंग आले पाहिजेत की ज्याच्यामध्ये आपल्याला कळलं पाहिजे
की आपलं कोण आहे, फरक कोण आहे, आपली स्वतःची क्षमता कळली पाहिजे की मी हे करू शकतो, मी एकटाही करू शकतो, याच्याही पेक्षा कठीण सेवा मी करू शकतो, कठीण काम मी करू शकतो, अशी क्षमता आपल्याला या दुःखाच्याच प्रसंगामध्ये कळत असते. आणि म्हणून अशा प्रकारची जर का दुःख प्राप्त झाले तर ते आपण संपवून टाकायचे असतात, भोगून संपवायचे असतात. जसं आपल्या ताटामध्ये वाढलं, आता आपण महानुभाव पंथीय लोक आहोत, आपण ताटामध्ये अन्न टाकतो का उष्ट? टाकत नाही. काय करतो? जेवढं वाढलेलं आहे तेवढं शीतनशीत आपण संपवत असतो. एकही शीत आपण खाली सांडत नाही, खरकट सांडत नाही. सगळं आपण पोटभर जेवत असताना पूर्ण ताट सुद्धा आपण स्वच्छ करत असतो. तशा पद्धतीने दुःख सुद्धा भोगून संपवायचे असतात, ते पेंडिंग ठेवायचे नाहीत. नंतर भोगू असं नसतं. तुम्हाला गरम गरम चपाती जर का ताटात वाढली, तुम्ही म्हणता की ही गरम चपाती ठेवून द्या बरं, मी नंतर खाईन, असं म्हणतो का? आपण काय करतो? गरम चपाती पहिले खाऊन घेतो. तसं दुःख जर का प्राप्त झालं तर दुःख भोगून संपवून टाका, ते पुढे पुढे ढकलू नका. आणि म्हणून इथे कर्मवशे पातले दुःख जर का आपल्याला भेटलं किंवा इतरांनाही भेटलं, ते दुःख त्याचं जावं असं म्हणू नका. उलट त्याचं ते दुःख भोगून संपावं असं आपण म्हणू शकतो. परंतु कीव कणव निर्माण होता कामा नये. एखादा व्यक्ती त्याच्या कर्माने त्याने ती वेळ आणलेली आहे स्वतःवर, है ना. एखादा व्यक्ती वाईट व्यसनाला लागला आणि मग त्यांनी स्वतःचं सगळं घर दार शेत सगळं विकून टाकलं, रस्त्यावर आला, त्याची कीव करावी का आपण? त्याने त्याच्या कर्माने त्याच्या हाताने सगळं करून घेतलेलं आहे, त्याची कीव करण्याचं काहीच काम नाही. त्यांनी स्वतः हाताने दुःख जोडून घेतलेलं आहे. एखादा मुलगा नापास झाला, कमी मार्क पडले, मग त्याची कीव काय करायची? त्यांनी हाताने ते करून घेतलेले. वर्षभर असताना त्यांनी अभ्यास नाही केला. हे कर्मवशे पातले दुःख म्हणजे हे कर्माने त्यांनी स्वतःच्या हाताने त्यांनी ते जोडून घेतलेलं आहे. आणि म्हणून सांगतात जैसा माळेकाराचा दृष्टांत सांगितलेला आहे. कवणी एकू माळेकारू माळ्यावर उभा असे. कवणी एक माळेकार तो माळ्यावर उभा असतो. तयाची शेताची लवणी चोरू एकू असे. त्याच्या शेताच्या लवणीला, तिथे एक लवणी आहे म्हणजे एक ओढा वगैरे असं वाहणारा आहे, तिथे झाडं झुडपं आहेत आणि ती जागा अशी आहे की तिथून येणारा जाणारा जो व्यक्ती आहे तो पटकन दिसत नाही, किंवा तिथे एवढी झाडी आहे, लपण्याचं ठिकाण असल्यासारखं आहे की त्या ठिकाणी कोणी लपलेला असेल वगैरे काय, किंवा कोणाला तिथे लुबाडले गेलं वगैरे हे पटकन लक्षात येणार नाही, अशी ती जागा आहे एकदम. आणि तिथे तो एक चोर जो आहे तो तिथे लपून बसायचा. तो वाटा घे आणि तो काय करायचा, वाटेने येणाऱ्या लोकांना लुबाडायचा. तो ओढे मारी, ब्राह्मण मारी, संन्यासी मारी. तो ओढे मारी, ओढे म्हणजे ब्राह्मण मारी, संन्यासी मारी, सगळ्यांना तो मारतो. म्हणजे नवीन लग्न झालेलं जोडपं समजा जात असेल, येत असेल, म्हणजे नवीन लग्न झालेलं असेल तर काय असतं, काही दिवस अंगावर सोनं वगैरे असतं की नाही, दोघांच्याही नवरदेव किंवा वराच्या वधूच्या अंगावर सोनं वगैरे असतं. आणि त्याच्यामुळे ओढे मारी, संन्यासी मारी, ब्राह्मण मारी, म्हणजे कोणालाही तो सोडत नाही. तो जर का संन्यासाला जर का सोडत नाही तर तो कोणाला सोडत नाही. आमच्या स्वामींना म्हणजे योग आलेला आहे चोरांचा अनेक ठिकाणी. लीळेमध्ये आपण वाचतो तर वाकीला चोर आलेले आहेत आणि स्वामी पुढे गेलेले आहेत. त्यांच्या स्वामी म्हणतात की आम्ही महात्मे लोक आहोत, आमच्या अंगावर फाटके तुटके कपडे असतात, तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या. आता ते चोर पण तसेच असतात बरं का. काही ते भुरटे चोर म्हणतो ना आपण, ते भुरटे चोरांना सोनं नाणं वगैरे असं त्यांना जे भेटलं, त्यांना विटा भेटल्या, दगड भेटलं तर ते घेऊन जातात. असं बोनेबाईंना चोर भेटलेला, त्याने काय नेलं, सोनं नाणं नेत होता का तो तिथे काय काय असेल, काही चादर असेल, कपडा असेल, काही भांडा असेल, वाटी असेल, तो ते घेत होता. म्हणजे
चोरांमध्ये सुद्धा असं कॅटेगरी असते की एखाद्या चोराला ते सोनच पाहिजे किंवा पैसाच पाहिजे असतो, बाकी त्याला इतर गोष्टी नको आहेत. आणि काही चोर आहेत त्यांना काही जरी भेटलं तरी ते घेऊन जातात, चपला भेटलं तर चपलाही घेऊन जातात. म्हणजे अशा पद्धतीचे चोर असतात. स्वामींना ते म्हणाले की देवा आपण देव आहात, म्हणजे आपल्याकडे आम्ही असं वाईट वक्त करणार नाही. गोणेबाईंसोबत असताना सुद्धा परत एकदा चोर स्वामींना भेटलेले, बाजारातनं चाललेले स्वामी, जंगल लागलं, चोर भेटले. स्वामी त्यांना म्हणतात जे करायसाठी आलेले आहेत ते करा, तुम्ही काही लुबाडायसाठी आलेले आहेत, तुम्ही आमच्याकडनं जे तुम्हाला पाहिजे ते घ्या. ते म्हणतात देवासोबत आम्ही असं वाईट वागणार नाही. आणि ते स्वामींना तिकडे वंदन दंडवत करतात वगैरे. स्वामी पुढे वाटोवा देतात, पान खायला देतात सगळ्यांना. आणि त्याच्यानंतर स्वामी निघतात, ते पण स्वामींसोबत निघतात. स्वामी म्हणतात तुम्ही थांबा आता. ते म्हणतात नाही आमचे काही लोक पुढे आहेत, तर ते तुम्हाला वाईट वक्त करतील, ते बरोबर नाहीत ते लोक, म्हणून आम्ही तुमच्या सोबत चालतो. म्हणजे असे चोर लीळा चरित्रामध्ये चांगले चोर बघायला मिळतात आपल्याला. म्हणजे अशा पद्धतीने स्वामींच्या भेटीमुळे त्यांच्यात तो परिवर्तन झालेलं आहे. परमेश्वराची भेट अशा प्रकारची असते की ज्याच्यामध्ये जे काही वाईट आहे ते चांगलं होऊन जात असतं, है ना. की पाऊस पडलं तर काय होतं, झाडांच्या पानांवर धूळ असते, धूळ काय होते, धुतल्या जाते, हिरवेगार झाडं दिसतात, छान वाटतं थोडस. म्हणजे पाण्यामुळे इतकं काही स्वच्छ होऊन जातं. तसं परमेश्वर भेटीमुळे काय स्वच्छ होतं, मन अंतःकरण जे असतं, जीवस्वरूप जे असतं ते शुद्ध होतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला मंदिरात आलं की बरं वाटतं, पोथीला आलं की बरं वाटतं, मार्गात गेलं तर बरं वाटतं, अधिकरणांना भेटलं तर बरं वाटतं, सेवादास तिकडे जाऊन गेलं तर बरं वाटतं. का वाटतं, कारण की आपल्या जीवस्वरूपी उजळत आहे, ते स्वच्छ होतं आपलं जीवस्वरूप. आणि त्याच्यामुळे जसं आता बरं तुम्हाला काही कामच नसेल, दिवसभर नुसते बसून राहा, तुम्हाला कंटाळा येतो की नाही, कंटाळा येतो संध्याकाळपर्यंत. तुम्ही म्हणता आज काहीच काम नाही, काहीच काम नाही. कधी कधी कामाचा कंटाळा येतो, कधी कधी काहीच काम नाही म्हणून कंटाळा येत असतो. पण मग थोडस काम केलं की तुमच्याही अंगातला आळस निघून जातो, बरं वाटतं, चांगलं वाटतं. तशा पद्धतीने जीवस्वरूपी उजळता येते परमेश्वराच्या भेटीमुळे. आणि म्हणून तो बदल आपल्याला अनेक जीवांमध्ये झालेला दिसतो. ते सशाला मारण्यासाठी जे पारधी आलेले आहेत त्यांना स्वामींनी 2 ओळीचं निरूपण केलेलं आहे आणि लगेच त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे, उजळता त्यांच्यामध्ये आलेली आहे. हे परमेश्वर भेटीचं हे लाभ आहे. आणि म्हणून इथे हा जो चोर आहे हा तसा नाहीये. हा चोर कसा आहे, ओढे मारी, संन्यासी मारी, संन्यासांना सुद्धा तो सोडत नाही. तो ते देखे बरी उगाची असे, तो माळ्यावरून तो सगळं तो बघतो, पण तो उगाची असे म्हणजे तो गप्प आहे, तो काही बोलत नाही. कारण की त्याच्याविषयी बोलण्यासाठी काय झालं पाहिजे, योग्य ती वेळ येणं खूप गरजेचं आहे. यांनी ते सांगावं की बाबा इथे इथे तो चोर आहे आणि त्या चोराला पकडण्यासाठी सापळा रचावा आणि तो चोर भेटलाच नाही तर. पण त्या चोराला मात्र कळेल की माझ्याविषयी कोणीतरी राजाला सांगितलंय, कोणी सांगितलंय, याने सांगितलेलं आहे, याच्या जीवाला तो धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून ती योग्य वेळ येणं गरजेचं आहे. आणि मग एकू दिसी तो राजाशी सापडे, एकदा तो राजाला सापडतो तो चोर, त्याची तक्रार राजापर्यंत जाते, कुठे काय घडलं, कोणी लुबाडलं, कुठे लुबाडलं, ही जागा माहिती पडते. आणि त्यावेळेला तो सापळा रचून बरोबर त्या राजाचं जे सैन्य आहे, सैनिक आहे त्याला पकडतात. मग तो राहो तया ते खैरी जुंपाव्या धाडी. मग राजा काय करतो, खैरी जुंपवाया धाडी म्हणजे जे उन्मत्त 2 बैल आहेत त्या 2 बैलाला त्याला बांधल्या जातं. ते बैल जसे पळतील तसा तसा या सुद्धा त्याच्या मागे जे पण येईल त्याच्यावरून ते बैल पळणार आहेत. दगड येतील, माती येईल, काय 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 येईल, तसं तसं याच सुद्धा अंग सोलून निघणार आहे सगळं. आलं लक्षात कशी शिक्षा आहे ती. बैलाला बांधून दिलेलं ह्याला, आता बैल पळतील तसं याचं शरीर त्याच्या मागे
घासत घासत जाणार आहे, पूर्ण सोलून निघणार आहे हा. आणि मग अवघी ये गावीचा लोक पाहावया ये, सगळे गावातले लोक बघायला आले बरं का. कोण चोर पकडला, कोण चोर पकडला, सगळे बघायला आले. आणि तो म्हणे कैसा बापुडा, आता तो चोर दिसायला सुंदर आहे, चांगला आहे, कोणालाच नाही माहिती हा चोर आहे म्हणून. याने काय केलेलं हे कोणाला माहिती नाहीये. आणि हा दिसायला कसा आहे, गोरा गोमटा, धारे धाकुटा, गोरा गोमटा आहे. धारे धाकुटा म्हणजे कोमळ दिसतो एकदम. राणीचा पुतू ऐसा दिसतू असे, म्हणजे राणीचा पुत्र राजकुमार असल्यासारखा आहे. म्हणजे एखादा माणूस वाईट काम करतो तर तो दिसायला पण क्रूर दिसतो आपल्याला, परंतु एखादा व्यक्ती जो आहे तो चांगला दिसतो, सोज्वळ दिसतो, गोरा गोमटा वगैरे व्यवस्थित कपडे त्यांनी घातलेले आहेत. आपण म्हणतो ह्याला बघून असं वाटत नाही की ह्यानी वाईट काम केलेलं असेल कुठलं. म्हणजे आपण त्याचं पेहराव, त्याचं दिसणं, त्याचं वागणं, उठणं, बसणं, बोलणं याकडे आपण जात असतो. जसं नाही, काही चोर असतात ते क्रूर असतात, ते शस्त्र वगैरे घेऊन येतात, आपल्याला दम देतात, मारतात वगैरे, हे चोर वेगळे. आणि दुसरे चोर कोणी वेगळे असतात, ते कुठले तरी स्कीम घेऊन येतात आपल्याकडे पैशाची, याच्यात तुम्ही गुंतवले की डबल पैसे होतात बरं तुमचे. ते कसे येतात, ते शस्त्र घेऊन येतात का? नाही, ते एकदम कपडे चांगले, त्यांचं बोलणं चांगलं, इंग्लिश मध्ये ते बोलतात मध्ये मध्ये. आपल्याला वाटतं अरे किती ऑफिसर माणूस आहे, चांगला माणूस आहे बरं का. आणि आपल्या ओळखीतला असतो तो, आपल्याला सर्वार्थाने तो चांगला वाटतो, आणि हा माणूस आपल्याला कधीच फसवणार नाही असं लक्षात येतं. एरवी चोर आपल्याला लुबाडतो, पैसे घेऊ बघतो, आपण त्याला देत नाही, तो तिकडून नागिन आवडतो, आपण देत नाही त्याला. आणि हा मात्र गोड बोलून आपल्याकडनं ते पैसे घेतो आणि आपण त्याला देऊनही टाकतो. आणि मग ते पैसे आपले बुडतात, आणि मग आपल्याला कळतं की हा काही पैसे द्यायला तयार नाही. म्हणजे इत्यादी प्रकारे दोन्हीकडनं लुबाडणूक झाली आपल्या, म्हणजे क्रूरतेने झाली आणि गोड बोलून झालेली आहे. पण आपल्याला क्रूर व्यक्ती, लुबाडणारा व्यक्ती कधी क्रूर वाटतो, जेव्हा आपण लुबाडला जातो तेव्हा क्रूर वाटतो. त्याच्या आधी तो आपल्याला सोज्वळ वाटतो, चांगला वाटत असतो. आपली फसवणूक जेव्हा होते, आपल्याला कळतं, तेव्हा मग लक्षात येतं हा माणूस चांगला नाही बरं का, हा दिसायला फक्त चांगला आहे पण तो असा आहे तसा आहे वगैरे वगैरे. एखादा चांगला दिसणारा माणूस वाईट असतो हे आपल्याला लक्षातच येत नाही जोपर्यंत स्वतःला अनुभव येत नाही. दुसरे लोक आपल्याला सांगतात माणूस चांगला नाही, आपण म्हणतो नाही असं काही वाटत नाही, पण आपल्याला स्वतःला अनुभव आल्यानंतर कळतं. तसं ते लोक आले बघायला, तो चोर कसा आहे, गोरा गोमटा, धारे धाकुटा, राणीचा पुतू ऐसा दिसतो असे, इतकं सुंदर पोरगा आहे. आणि तुम्ही म्हणता त्यांनी चोरी केली, त्यांनी माणसं मारली, असं काही दिसतच नाही, तो किती चांगला मुलगा दिसतो आहे, असं लोक एकमेकांमध्ये कुजबूज चालू असते बरं का. आणि लोक काय म्हणतात की माराव या ते खरी का जुंपिताय या ते पाखाळू का ने घे, म्हणजे राजाने लगेच शिक्षा कशी काय दिली याला, याची परीक्षा का नाही घेत राजा, ह्याच्याविषयी अजून चौकशी केली पाहिजे, हा माणूस चांगला दिसतोय. हे उलट चोर सोडून संन्याशालाच फाशी दिल्यासारखं होत असेल कदाचित, राजा याची परीक्षा का घेत नाही, याच्याविषयी चौकशी का करत नाही वगैरे वगैरे. एकदम अशी मृत्यूदंडाची शिक्षा देऊन टाकली त्याला. हे लोकांमध्ये बोलणं चालू आहे, ज्यांनी कधीही त्या चोराला बघितलं नाही, त्या चोराचं जे काही वाईट कार्य आहे त्याची झळ या लोकांना कधी पोचलेली नाही, असे ते लोक आहेत. आणि मग तो माळेकारू कांबळ्याची गुंती घालून पाहावया ये, माळेकार कांबळ्याची गुंती अशी घालून तो सुद्धा ते बघायला आलेला आहे की यांनी जे काही काम केलेली आहेत त्यानुसार याला आधी शिक्षा मिळते. आणि तो माळेकार त्या गर्दीमध्ये फिरत असताना त्याला ही चर्चा ऐकायला मिळते, कोण काय म्हणतो, कोण काय म्हणतो, कोण काय म्हणतो. कधी कधी असतं ना, लोक काय काय चर्चा चालू असते आणि आपल्याला माहिती असतं खरं काय ते, की आमच्या ठिकाणी पाऊस पडला की नाही काय माहिती, आपल्या गावात पडला का पाऊस, आपल्याला माहिती की अजून पण या जिल्ह्यामध्ये पाऊस पडला बरं का, आपल्याला माहिती आहे. त्यांची चर्चा चालू असते की आपल्याच गावात पाऊस पडला, आपण म्हणतो नाही हा पाऊस सगळीकडे झालाय बरं का,
म्हणजे आपल्याकडे माहिती असेल तर लगेच आपण दुसऱ्यांना ती माहिती देतो. तशा प्रकारे माळेकराला माहिती आहे की या चोराने काय केलं, हाच चोर आहे आणि त्यांनी त्याला बघितलेलं सुद्धा आहे. ज्यांनी त्या चोराला बघितलं तो जिवंत राहिला नाहीये, परंतु माळेकरांनी मात्र बेमालूमपणे त्याला बघितलेलं आहे आणि त्या चोराला लक्षात येऊ दिलं नाही की मी तुला बघितलंय म्हणून. म्हणून माळेकराने त्याचे कार्यही बघितलेले आहेत, वाईट कामं बघितलेले आहेत आणि त्याला सुद्धा बघितलेलं आहे. म्हणजे पूर्णपणे पुरावा माळेकार आहेत आणि म्हणून ते लोकांना माहिती सांगतात. तव तो ऐके, ते लोकांची कुजबुज तो ऐकतो आणि तो म्हणतो, येणे जिये पापे केली आहाती तिये मी जाणतो आहे की यांनी जे पाप केली आहेत ना हे तुम्हाला कोणाला माहिती नाही, हे मी जाणतो आहे की म्हणजे मी स्वतः ते बघितलेले आहेत, मला स्वतःला ते माहिती आहेत. याचे लांब खांड ते महुरी एवढे करावे तथा लहान खांड ते महुरी एवढे करावे. याचा खांडी गाव पुजावा. काय केलं पाहिजे, ही जी शिक्षा आहे ना त्याला दिल्या जाणारी ही सुद्धा कमीच आहे. यांनी ओहरे मारलेले आहेत, नवीन जे काही पती पत्नी आहेत त्यांचा खून करून टाकला याने. म्हणजे त्यांचं वय किती कमी असणार आहे, त्या काळामध्ये लग्न कमी वयामध्ये व्हायचे. म्हणजे त्यांनी वय सुद्धा बघितलं नाही, म्हातारे लोक बघितले नाही, ब्राह्मण संन्यासी काहीच त्यांनी तारतम्य बाळगलं नाही. म्हणजे कुणाला पण मारत सुटायचं अशा प्रकारचं कार्य यांनी केलेलं आहे. आणि म्हणून याची कृतकर्मे तुम्ही जाणा ना, म्हणजे तुम्हाला माहिती नाही यांनी काय काम करून ठेवलेली आहेत आणि हे सगळं मी जाणतो, म्हणून ही शिक्षा पण त्याला दिली जाते ती कमी आहे. याचं काय केलं पाहिजे, लांब खांड ते महुरी एवढे करावे. म्हणजे याचं शरीर आहे ना लांब खांड आहे, एक प्रकारचा तुकडाच आहे हा शरीर, म्हणजे त्याचे छोटे छोटे तुकडे केले पाहिजेत आणि त्या छोटे छोटे तुकड्यांचे अजून छोटे छोटे तुकडे केले पाहिजेत आणि याचा खांडी गाव पुजावा. म्हणजे याचा अंत्यसंस्कार पण करायचा नाही, गावाच्या चारी दिशेला याचे शरीराचे जे तुकडे आहेत ना ते टाकून द्यावे. एवढ्या प्रमाणात शिक्षा त्याला केली गेली पाहिजे. म्हणजे त्याला मेल्यानंतर सुद्धा, आता तो आत्मघातानेच मरणार ना, मग तो भूतच होणार, तर त्याचा अंत्यसंस्कारही व्यवस्थित नाही झाला पाहिजे. म्हणजे त्याला जिवंतपणी शिक्षा झाली पाहिजे, मेल्यानंतर पण शिक्षा त्याच्यात त्याला दिसली पाहिजे की माझ्या देहाचे कसे हाल केले गेले जिवंतपणी देखील आणि मेल्यावर देखील. म्हणजे इतका राग त्या माळेकाराच्या मनामध्ये आहे. ज्यांनी बघितलं नाही त्याला कुठलाच राग येणार नाही, पण ज्यांनी बघितलेलं आहे ते मागे हे बघितलेलं की कोणतरी ते लहान मुलाला एवढं मारत होतं एवढं मारत होतं, म्हणजे हद्दीच्या बाहेर पलीकडे. आता जो मारणारा व्यक्ती त्याचा किती राग येतो आपल्याला, म्हणजे त्यांनी तसं ते कर्म केलेलं आहे. आणि म्हणून ते माळेकार जे आहेत ते सांगतात की याचा अशी शिक्षा त्याला दिली पाहिजे, अजून कठीण शिक्षा त्या व्यक्तीला दिली पाहिजे. हा दृष्टांत झाला, याचा सिद्धांत सांगतात. तैसे परमेश्वर मनुष्य वेशाची बुंदी घालून संसारामध्ये अवतरले असती. जसं ते माळेकार कांबळ्याची बुंदी घालून येतात तसं परमेश्वर अव्यक्त परमेश्वर व्यक्त होतात. कांबळ्याची बुंदी म्हणजे मनुष्य देहामध्ये परमेश्वर येतात. अव्यक्त स्वरूप जे आहे ते व्यक्त होतं, या मनुष्य देहामध्ये येतं. ते जीवाची कृतकर्मे जाणत असती आणि परमेश्वर सर्वज्ञ आहेत, त्यांना सगळं माहिती आहे. परमेश्वर सर्व ज्ञात आहे. आपण आधी काय केलेलं आहे, आपण आता काय करत आहोत, पुढे काय करणार आहोत, हा सगळा अंदाज परमेश्वराला असतो बरं का. म्हणजे आपल्याला एखादी वस्तू बघून लक्षात येतं की नाही, किंवा आभाळाकडे बघितलं की तुमच्या लगेच लक्षात येतं की पाऊस येण्याची चिन्ह आहेत बरं का. ते वातावरण आपल्याला घरामध्येच असं जाणवायला लागतं की पुढे काय होणार आहे, आता पाऊस येणार आहे का, ऊन पडणार आहे का, थंडी जास्त येणार आहे, अंदाज येऊन जातो आपल्याला. तशा प्रकारे परमेश्वराचा अंदाज नाही, परमेश्वराला तर पक्क माहिती आहे कोणी काय काय कर्म केलेली आहेत. आपली कर्म देवाला दिसतात, आपले कर्म आपल्याला दिसत नाहीत. अविद्येवरती सगळी कर्म लागलेली आहेत, ती आपल्याला आपली कर्म दिसत नाहीत. आणि देवतेला पण विशिष्टच वेळात ती कर्म दिसतात, एरवी दिसत नाही. पण परमेश्वराला मात्र कायम आपले कर्म दिसतात.
आणि जे जे काही वाईट कर्म केले, चांगले कर्म आपण केले, ते सगळे परमेश्वराला दिसत असतात. ते जीवाची कृतकर्मे जाणत असते की. म्हणून अनुकंपा उपजो नेदावी. आणि देवाला सगळं माहिती आहे, देव सगळं बरोबर करणार आहे. आपण त्याच्याविषयी अनुकंपा उत्पन्न होऊ देऊ नये. परमेश्वर बरोबर, ते जर का देवाला शरण आले तर परमेश्वर त्यांच्या कर्माची बरोबर त्या ठिकाणी जी काही विल्हेवाट लावायची आहे, त्याचं कर्माचं जे काही नियोजन करायचं आहे ते बरोबर परमेश्वर करणार आहेत. आणि म्हणून आपण त्या जीवाविषयी उगाच अनुकंपा उपजवून येतावी ना. तरी काही आपल्याची ही न उपजवून येतावी. मग जो आपला व्यक्ती आहे, ज्याने अनुसरण घेतलेलं आहे, उपदेश घेतलेला आहे वगैरे, त्यांची पण उत्पन्न होऊ द्यायची नाही ना. आपुल्याची होवावी म्हणजे जो चांगलं वागणारा आहे, जो ऐकणारा आहे, त्याला आपण सांगू शकतो की नाही. एखादा व्यक्ती त्रासयुक्त आहे, त्याला सांगितलं तुम्ही स्मरण करा, तुम्ही थोडं देवदेव करा, तो ऐकणारा असेल तर हरकतच नाही त्याला सांगायला उपाय. पण एखादा व्यक्ती ऐकतच नसेल तर मग त्याच्याविषयी अनुकंपा उपजवून येतावी. आपण त्याला सांगितलं की देवदेव करा, तो ऐकतच नाही. स्मरण करा, तो ऐकत नाही. मार्गात जा, तो ऐकत नाही. सेवा दास्य करा, तो ऐकत नाही. मग अशा जीवाची अनुकंपा उपजवून द्यावी का आपल्याला? म्हणजे त्याची कीव येण्याचं काहीच आपल्याला काही कारण नाही. परंतु जो देवाचं आज्ञा ऐकतोय, विधी सांगितलेले करतो आहे, निश्चित प्रमाणे सांगतात ना तयाची होवावी. म्हणजे आपला जो आहे, जो ऐकणारा आहे, चांगला ऐकणार, म्हणजे माझा ऐकणारा असं नाही. ज्याला आपण दोन गोष्टी चांगल्या सांगितल्या आणि त्याने ते ऐकतोय, ते आचरणामध्ये आणतोय, अशा जीवाबद्दल निश्चितच आपण कणव त्याची निर्माण झाली पाहिजे. एरवी जो ऐकत नाही तो वाईट वळणालाच आहे आणि तो इतरांचं वाईटच करतो आहे. अशा जीवाचं मात्र आपणही ऐकायचं नाही आणि त्याच्याविषयी कीव कणव सुद्धा निर्माण होण्याचं काही आपल्याला कारण नाही. असं हे माळेकाराच्या दृष्टांतामध्ये आपण आजच्या या दुसऱ्या सत्रामध्ये 13वा क्रमांकाचा दृष्टांत आणि त्या संबंधित जी लीळा आहे ती उत्तरार्ध 177 क्रमांकाची लीळा या ठिकाणी आपण श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत